नमस्कार. सकाळचे वाजलेत 6 आणि मी बसलोय अमृतेश्वर मंदिराच्या आवारात. या ठिकाणी आपण बघूया ते सौंदर्य, जगूया तो इतिहास आणि अनुभवूया ती झुंज जवळीकतेने. मी आहे सिंहगडावरती. जस्ट आम्ही गडावर पोहोचलोय, तिकडं गाड्या लावल्यात आणि आता वरती चाललोय. पण एकदम मस्त सीन आहे. आता आपण इकडून पुण्याच्या साईडने आलोय, तर गडाचे 2 दरवाजे आहेत. एक पुणे दरवाजा आणि एक कल्याण दरवाजा. तर ह्या बाजूने आपण चाललोय, पुण्याच्या बाजूने तो जाताना आपण पुणे दरवाजाने एंट्री करणार. 2 गेट आहेत, तर पहिला आणि दुसरे दोन्ही पण पुणे दरवाजा. तर आपण तिथून एंट्री करणार, पूर्ण गड फिरत फिरत जाणार आणि दुसऱ्या अपोजिट टोकाला कल्याण दरवाजाकडे जाणार एट द एंड. इथून समोरच आहे तो पुणे दरवाजा. आणि हा इकडून ट्रेक आहे. आपण जसं दाखवलं होतं, मी या गावातून चालू होतो. इथं स्टॉप वगैरे छावणी असलं काहीतरी, आणि ट्रेक कम्प्लीट करून आपण इथं येतो. इथं आणि इथं हे दोन हे आहेत. आणि इथून मग या रस्त्याने जाऊन मागं परत. हा आहे का पुणे दरवाजा. पुणे दरवाजातून आत आल्यास आपल्याला मॅप दिसतो पूर्ण गडाचा. तर मॅपमध्ये काय काय दिलेलं आहे, आपण सध्या इथे आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर पुणे दरवाजातून एंटर केले गेले आपल्याला काय काय बघण्याजोगतं हे आहे. टिळक निवास बघणार आहे आपण, लोकमान्य टिळकांचा निवास जिथं होता. राजाराम महाराजांची समाधी आहे. त्यानंतर कलावंतनीचा बुरुज आहे. त्यानंतर तानाजी कडा आहे इथं, तिथून तानाजी मालुसरे आणि त्यांचे 300 मावळे वरती चढलेले सिंहगडच्या झुंजात. त्यानंतर आपल्याकडे आहे झुंजार बुरुज आणि त्यानंतर आहे कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा तो जिथनं बाकीचे उरलेले मावळे आलेले दरवाजा उघडून नंतर, ते आपण तिथे गेल्यावरती बघू त्याची पूर्ण स्टोरी. आणि असा पूर्ण मॅप आहे. इकडच्या बाजूला आहे तोफखाना. तोफखान्यात जिथं की पहिलेचे गोळा बारूद वगैरे सगळं स्टोअर केलं जायचं. छोटीशी इमारत आहे तोफखान्याची फक्त. हा आहे तोफखाना. छोटा आहे तसा बऱ्यापैकी. प्रत्येक बाजूने एक दरवाजा आहे तोफखान्याला. आणि इकडं समोर तर पूर्ण धुकं झालेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. तोफखाना बघितल्यानंतर आपल्याकडे घोड्यांचा पागा. घोड्यांचा पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्यासाठी जागा होती तेव्हाची, पण इथून रस्ता खूप छोटा वाटतोय. आणि आतमध्ये पाणी वगैरे पण आहे. हा घोड्यांचा पागा. आणि इथं पाणी पण आहे, इथं समोर टाक्यांसारखं एक हे आहे, त्याच्यात पाणी आहे इथं. हा पूर्ण असं खिडक्या वगैरे धुकं येत आहे पूर्ण आतमध्ये त्याच्यातून. हा असा घोड्यांचा पागा. तिकडे बघितलं नगरखान्यापासून सरळ आलं की लेफ्ट साईडला नगरखाना, राईट साईडला घोड्यांचा पागा. तर आता इथून आपण इकडं आहे तानाजी मालुसरे यांची समाधी, तानाजी कडा आणि कल्याण दरवाजा. आपण पहिले समाधीकडे जाऊन येऊयात. इथून 2 रस्ते, इकडून आपण कल्याण दरवाजाकडे जाऊ आणि इथून आपण समाधीकडे जाऊ. तर सिंहगडचं सिग्निफिकन्स हिस्ट्रीमध्ये चांगलंच म्हणजे बऱ्यापैकी आहे. कारण सिंहगडमध्ये पहिले सिंहगडची मेन हिस्ट्रीतली हे चालू होते 1665च्या पुरंदरच्या तहात. महाराजांनी 1665मध्ये मिर्झा राजा जयसिंगासोबत पुरंदरचा तह केलेला. तर त्याच्यात महाराजांनी 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंगाला दिले होते.
तर त्यानंतर 1666 शिवाजी महाराज होते आग्र्याच्या कैदेत. त्यानंतर तिथून महाराजांची सुटका झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर जेव्हा जिजामाता बोलल्या तेव्हा कोंढाणा परत घ्यायची हे चालू झाली सगळी. त्यानंतर 1670 तानाजी मालुसरे 300 सैनिकांसोबत कोंढाण्यात सर करण्यासाठी आलेले. तर मग त्यानंतरची सगळी स्टोरी आहे ती मध्ये एकदम डॉक्युमेंट केलेली, तर ती बघूयात आपण. तर इथं आतमध्ये मंदिर आहे आणि त्यानंतर एक असं स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत सैनिकांचे, आणि तानाजी मालुसरेंची समाधी आहे इथं. इथे प्रदर्शित केलेलं आहे 1670चा सिंहगडचा लढा, पूर्ण सैनिक वगैरे दाखवलेले आहेत त्याच्यात, आणि तिथं समाधी आहे तानाजी मालुसरेंची आणि मंदिर आहे. इथं सगळ्यात मेन सीन असा रिक्रिएट केलेला आहे 3Dच्या असं एकदम याने मस्त. तर इथला मेन सीन काय आहे की तानाजी मालुसरे महाराजांकडे आलेले रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी, तर राजगडावरती. तर मग तिथं कोंढाण्याच्या स्वारीचा हे चाललेला, मग तिथनं तानाजी मालुसरेंना कळालं कोंढाण्याच्या स्वारीबद्दल वगैरे. मग त्यानंतर तानाजी मालुसरेंनी शपथ घेतलेली की कोंढाणा मी सर करणार म्हणून, आणि त्यानंतरचं मग आयकॉनिक स्टेटमेंट की पहिले लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. त्यानंतर इथं आपल्याकडं तो लढा रिक्रिएट करण्यात इथं दाखवलेलेच सैनिक, प्रत्येक वेगवेगळे वापरले गेलेले शस्त्र, तलवारी असतील, भाले असतील, दानपट्टे असतील, असं रिप्रेझेंटेशन आहे त्यांचं वेगवेगळं. यांचं गोफन हे मराठ्यांचं गनिमी काव्यातलं एक पहिल्या सुरुवातीचं शस्त्र होतं. जेव्हा शेतकरी वगैरे महाराजांसोबत, तेव्हा काहीच नव्हतं, शून्यातून जेव्हा सुरुवात करत होते तेव्हाच्या काही शस्त्रांपैकी गोफन हे एक शस्त्र होतं. त्यानंतर इकडे दानपट्टे दाखवलेले आहेत आपल्याला. त्यानंतर बंदूक, त्या काळात बंदूक पण त्यावेळेस आलेली, तर बंदूक पण दाखवलेली आहे. इथं आपल्याला दाखवलंय भाला. भाला नाही आहे, याचं काहीतरी एक वेगळं स्पेसिफिक नाव आहे, ते मी विसरतोय सध्या. पण हा भाला नाही आहे, पण भाल्यासारखं आहे, पण हा भाला नाही आहे, वेगळा आहे. त्यानंतर आपल्याला तिकडं बाण दाखवलेला आहे. त्यानंतर हा इकडं बघतोय आपण, हा भाला, आणि ढाल आणि तलवार ही. तर असं सगळं इथं रिक्रिएट केलेलं आहे, प्रत्येक सैनिक वगैरे दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर हा तो सीन, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. त्यानंतर इकडं आपल्याकडं आहे कोंडेश्वराचं मंदिर आहे आणि तानाजी मालुसरेंची समाधी या ठिकाणी. आणि असा हा पूर्ण ह्या एरियाचा गाभारा. सिंहगडाचं मराठा हिस्ट्रीतलं सिग्निफिकन्स चांगलंच आहे. तर सिंहगडाचं आपण जर पहिल्या सुरुवातीचं बघायला गेलं तर सिंहगडचा किल्ला मराठा हिस्ट्रीत डॉक्युमेंटेड हिस्ट्रीत यायला सुरुवात झाली पहिल्यांदी 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला मिर्झा राजा जयसिंगासोबत. तर पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाला 23 किल्ले दिले, त्यातला कोंढाणा हा एक किल्ला. कोंढाणा किल्ला 1665ला औरंगजेबाच्या हे करण्यात आला पुरंदरच्या तहामध्ये. तर मग त्यानंतर तेव्हापासून हा किल्ला औरंगजेबच्या याच्यात होता. तर औरंगजेबने कॅप्चर केल्यानंतर ह्या किल्ल्यावरती किल्लेदार आला उदयभान. उदयभानकडं सेना होती किल्ल्याला राखण्यासाठी. उदयभानकडं मुबलक प्रमाणात दारू गोळा होता, तोफा होत्या, भरपूर सारा आर्मी होती की त्याच्याकडं खूप सारे रिसोर्सेस होते किल्ला लढण्यासाठी. आणि यानंतर आपण गडाच्या त्या बाजूला जर बघितलं तर तिथून आपल्याला दिलं तर तिकडं राजगड दिसतो इथून. आणि आता सांगण्यात किंवा पोवाड्यां वगैरे मधनं आपण ऐकतो की राजगडावरती मासाहेब राहायच्या, आणि जेव्हा हा किल्ला पुरंदरच्या तहात महाराजांनी
आदिलशाह आपलं औरंगजेबाला देव केला. त्यानंतर 65 मध्ये किल्ला दिला. 66 मध्ये शिवाजी महाराज आग्र्याला होते. 66 पासून शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत राहिले. मग महाराज आग्र्याच्या कैदेत राहिल्यानंतर तिथून सुटका झाल्यानंतर महाराज आलेले राजगडावरती महाराज होते. मग तिथून मासाहेब आणि महाराजांचं बोलणं चालू होतं गड काबीज करण्याबद्दल, की कारण पुण्याच्या दृष्टीने खूप स्ट्रॅटेजिक असा किल्ला आहे, की महत्त्वाचा किल्ला आहे पुण्याच्या एरियाच्या दृष्टीने हा. कारण राजगड, तोरणा ते पुण्यापासून दूरचे किल्ले, तर हा जास्त स्ट्रॅटेजिक किल्ला होता पुणे प्रदेशाच्या हिशोबाने. तर मग त्यानंतर जेव्हा मग बोलणं चालू झालं की हा किल्ला घ्यायचा आहे, लढवायचा आहे, परत आपल्याला स्वराज्यात सामील करायचा आहे, तेव्हाच आपल्याकडं आलेले राजगडावरती आलेले तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबाचं होतं लग्न. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी म्हणून तानाजी मालुसरे गडावर आलेले. तर तिथं त्यांना बातमी लागली की महाराज स्वतः गड लढवण्यासाठी जाणार आहेत म्हणून. तर मग हे आपण ऐकतो आपल्या लोककथांमधून, पोवाड्यां वगैरे मधून असं. तर त्यानंतर मग नियोजन चालू झालं, योजना बांधायला चालू झाली की आपण कसं जाऊ शकतो, काय करू शकतो. मग तानाजी मालुसरेंनी 300 मावळ्यांसोबत योजना करायला चालू केली. तानाजी मालुसरेंसोबत मेन कोण कोण होते? शेलार मामा होते आणि सूर्यजी मालुसरे, तानाजींचे भाऊ. हे 3 जण मेन लीड करायला होते. त्यानंतर त्यांच्यासोबत होते 300 मावळे. 300 ते 500, 150 नंबर व्हॅरी करतात प्रत्येक ठिकाणी. सभासद बकरीनुसार 300 मावळे सांगण्यात येतात. मग त्यानंतर ठरलं जायचं. 1670ला ही गोष्ट चालू आहे. 1670 मध्ये की किल्ला लढवायचा म्हणून तानाजी मालुसरे मावळे वगैरे 1670 मध्ये निघाले की किल्ला लढवायचा. निघाले ते राजगडवरनं. मग इथं आले. तर मग इथं येऊन वरती कसं यायचं, कारण मावळे होते 300 आणि गडाचं आपण बघितलं पहिले या ठिकाणी 2 दरवाजे, इन्क्लाइन चढायला आहे, कल्याण दरवाजाकडनं चढायला व्यवस्थित जागा नाही आहे आणि असा डिफेन्सच्या दृष्टीने पण एकदम चांगला असा किल्ला होता. तर मग त्याला ब्रिज कसं करणार, तो मोठा प्रश्न होता. पण त्याला ब्रिज कसं करणार, तर आता त्याला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात क्लेवर आयडिया काय होती की आपल्याकडचे मराठे होते हे दरीखोऱ्यांमध्ये वाढलेले, एकदम रांगट असे असलेले, असे याचे होते. तर मग त्यांना असं हे झालं की आपण काय करू शकतो, आपण कडे चढून जाऊ शकतो. तर आपण आता तिकडं तो कडा पण बघणार आहे जिथून ते चढून आलेले. तर मग झालं, नियोजन झालं, ठरलं की कसं करायचं, काय करायचं. मग त्यानंतर इथं अजून एक आख्यायिका येते की गडावरती चढण्यासाठी त्यांना सोबत होती घोरपड, तिचं नाव यशवंती. आता हे डॉक्युमेंटेड कुठं नाही आहे, पण मग हे आपण खूप ऐकतो लोककथांमधून, आपल्या पोवाड्यांमधून, प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट आहे की यशवंतीच्या मदतीने वरती चढले. मग झाली सुरुवात, सगळे लोक आले, गडावर चढण्यासाठी सुरुवात केली. मग तिथे वटेवर आता जे काही आपल्याकडे वेगवेगळे इन्स्टन्सेस आहेत, दोर आला वरती, लोकांनी चढायला चालू केलं मावळ्यांनी, 1 मावळा 2 मावळा. पण त्या ठिकाणी असं झालं की सगळे मावळे चढू नव्हते शकत, कारण टायमाचा कन्स्ट्रेंट होता. आणि वरती चढण्यासाठी त्यांनी कडा निवडला एकदम जो असा व्हर्टिकल होता, म्हणजे एकदम व्हर्टिकल नाही पण असा अवघड कडा होता एकदम चढण्यासाठी. कारण मग तिथं काय होतं की तिथं सुरक्षा तेवढी नव्हती की त्या दृष्टीने की कोणी इमॅजिन नव्हतं करू शकत की इथून कोणी चढू शकतो म्हणून. तर मग त्यामुळे त्यांनी तो कडा निवडला. मग तो कडा निवडल्यानंतर चढाई चालू झाल्यानंतर काही ठिकाणी सांगतात की 20 मावळे पहिले चढले, 50 चढले, नंबर व्हॅरी करतात. पण पहिले सगळे मावळे नाही चढले वरती. पहिले काही अर्धे म्हणू आपण किंवा 50 मावळे म्हणू, तेवढे मावळे वरती चढले. ते त्या कड्यावरनं वरती चढले. त्या बाजूला आपण तो बघणार आहे, आता ह्या बाजूला आहे तो. त्यानंतर तिथून ते मावळे आणि तानाजी मालुसरे एवढे लोक वरती चढले. सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा हे बाकीच्या मावळ्यांसोबत मागे थांबले. तर आपण बघणार आहे तिकडच्या बाजूला किल्ला, तिथनं ते चढले 15-20 मावळे आणि तानाजी मालुसरे. तिथनं ऑल द वे कल्याण दरवाजापर्यंत ते लढत जितके इथं पहारेदारी होते, डिफेन्ससाठी लोक होते, ऑल द वे कल्याण दरवाजापर्यंत लढत गेले. तेवढ्याच टायमामध्ये शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे बाकीच्या मावळ्यांना घेऊन रस्त्याने चढत कल्याण दरवाजापर्यंत आले. मग हे लोक जसे तिकडे पोहोचले, त्यांनी कल्याण दरवाजा आतून खोलला इकडचे सगळे ह्यांना हे करून, आणि मग कल्याण दरवाजातून सगळे लोक आत आले. मग टोटल झाले 300 मावळे. गडावरती रिसोर्सेस वगैरे खूप होत्या, पण असा अचानक हे झालेलं आक्रमण की कसं म्हणजे इमॅजिन न करता कुणी गाफील होते सगळे गडावरती तेव्हा झालेलं. तर ते चांगलंच आहे, म्हणजे सक्सेसफुल राहिलं सुरुवातीला. त्यानंतर आपण झुंजार कडा बघणार आहे की झुंजार बुरुज काहीतरी नाव आहे, ते बघणार आहे. तर तिथं उदयभान आणि तानाजी मालुसरे यांची 1-on-1 फाईट झालेली, तर तिथं ती बघणार आहे. तर तिथं पण इंटरेस्टिंग स्टोरी की उदयभानला नंतर लेट कळालं, थोडंसं उशिरा कळालं की असं झालंय, गडावर आक्रमण झालंय.
तोपर्यंत कल्याण दरवाजा उघडून सगळे लोक आतमध्ये आलेले. मग त्यानंतर चालू झालं जे काही फाईट वगैरे असेल दोन्ही बाजूनी. मग त्यानंतर उदयभान आला. उदयभान आणि तानाजी मालुसरे त्यांची 1-on-1 फाईट चालू झाली. त्यानंतर मग त्या फाईटमध्ये तानाजी मालुसरे मरण पावले, त्यांना वीरगती प्राप्त झाली. मग त्यानंतर पण अशी आख्यायिका सांगितली जाते की तानाजी मालुसरेंना मरण पावल्यानंतर, वीरगती प्राप्त झाल्यानंतर मावळे पळायला लागलेले, की त्यावेळेस कंडिशनच तशी होती की तुमचा काय म्हणू शकतो सेनापती म्हणजे तुमचं सगळं काय होतं. लोकांचं मोराल म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स येण्याची जागा त्यांचा सेनापती होता. तर मग इथं सेनापती होते तानाजीराव मालुसरे. तानाजीराव मालुसरे पडले, त्यानंतर मग लोक घाबरायला लागले, तर मावळे पळायला लागले. मग तिथं पण आख्यायिका सांगितली जाते की जे दोर टाकून वरती आलेले त्या दोरांवरून मावळे उतरायला लागलेले. मग तिथं सूर्याजी मालुसरेंनी ते दोर कापले आणि मग तिथं त्यांना सांगितलं की तुमचा सैनिक पडलाय आणि तुम्ही जाताय वगैरे. तसं त्यानंतर मग सगळ्या लोकांनी परत लढायला चालू केलं आणि तसं करत करत मग गड जिंकला. गड जिंकल्यानंतर निरोप द्यायचा होता राजगडावरती निरोप कसा देणार, तर ते पहिल्यापासून ठरलेलं की जेव्हा आम्ही गड काबीज करू तेव्हा गडावरती आग लावू. तर मग इथं घरं वगैरे होते छोटे मोठे, ते घरं वगैरे त्यांना आग लावली, ते सगळं जाळलेलं. त्यानंतर मग इथून दिसतो आपल्याला राजगड, तर राजगडावरनं ते सगळं दिसलेलं की असं असं आहे. मग तेव्हा त्यांना माहिती पडलं की असं गड जिंकलाय म्हणून महाराजांना तसा संदेश पोहोचला. मग त्याच्यानंतर सगळ्यात मेन आख्यायिका येते की महाराजांना न्यूज कळाली आपण जिंकलो वगैरे, पण मग तानाजीराव पडले. तर मग तेव्हा महाराजांच्या तोंडून निघालेले उद्गार जे प्रत्येक ठिकाणी सांगितले जातात, गड आला पण सिंह गेला. त्यानंतर मग कोंढाण्याचा झाला सिंहगड. 1970 मध्ये जेव्हा सिंहगडचा लढा मावळ्यांनी जिंकला, तानाजीराव मालुसरे पडले, तिथं मग कोंढाण्याचा झाला सिंहगड. आता आपण इथल्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. ह्या बाजूला आपण बघणार आहे कल्याण दरवाजा, जिथून सगळे वरती आले दरवाजा खोलून. त्यानंतर कडा बघणार आहे आपण. त्यानंतर हा झाला सिंहगडचा लढा मेन 1970चा. आता सिंहगडाचं दुसरं सिग्निफिकन्स सांगायचं गेलं तर राजाराम महाराजांचं निवासस्थान होतं त्यांच्या शेवटच्या काळात. तर राजाराम महाराजांचं शेवटच्या काळात त्यांचं निवासस्थान होतं सिंहगड, हे ते सिंहगड होतं. तर 1670 मध्ये किल्ला जिंकला आपण. मग त्यानंतर राज्याभिषेक वगैरे झाला, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मग 1689 मध्ये संभाजी महाराज कॅप्चर झाले औरंगजेबाच्या येणे. आणि मग त्या वर्षी संभाजी महाराज कॅप्चर झाले म्हणून स्वराज्याला दुसरा छत्रपती पाहिजे, गादी खाली ठेवू नाही शकत, दुसरा छत्रपती पाहिजे. मग त्या ठिकाणी शहाजी महाराज, राजाराम महाराज झाले स्वराज्याचे तिसरे छत्रपती 1689 मध्ये. 1689 मध्ये राजाराम महाराज छत्रपती झाले. त्यानंतर मग राजाराम महाराजांवरती अचानक एकदम जास्त काय म्हणू शकतो आपण प्रेशर होता, की म्हणजे असं स्टेबल नव्हती कंडिशन त्यावेळेस स्वराज्यात. मग त्यांचे कंटिन्युअस ये जा, कंटिन्युअस युद्ध, कंटिन्युअस त्यांचं घोडसवारी, ट्रॅव्हल, त्यांचं खूप हे झालेलं. मग त्यानंतर त्यांची आय थिंक 27 की 30व्या वर्षी वयाच्या त्यांची खूप तब्येत खालावलेली. मग तेव्हा ते सिंहगडावरती होते. सिंहगडावरती 1700 मध्ये राजाराम महाराज त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या वेळेत त्यांच्या सिंहगडावरती होते. आता इथून समोर चाललोय आपण, कदाचित माझ्या अंदाजाने इथून समोर आहे आपल्याला कल्याण दरवाजा, तर तो बघणार आहे आपण. इथून असं छोटीशी एक पायवाट टाईप आहे जाण्यासाठी, आणि इथून खाली हे याच्यासाठीचे होल्स, पहारेदारांसाठी, बंदूक किंवा मग तीर कमान जे काही त्यांच्याकडे असेल त्याच्या मदतीने हे करण्यासाठी. आणि इकडे कदाचित कल्याण दरवाजा नाही, इथं बुरुज दिसतोय एखादा, शुअर नाही आहे. इथं धुक्यामुळे काही दिसत पण नाही आहे व्यवस्थित, एकदम कमी विजिबिलिटी आहे. बघू यानंतर तर आपण सगळ्यात पहिले कल्याण दरवाजा शोधू. कल्याण दरवाजा बघूयात. ही आहे फुलवंती आपल्यासोबत घोड्याच्या पाग्यापासून आहे. आपण जिथं सगळ्यात पहिले घोड्याचा पागा बघितलेला तिथून जातीये 2 मिनटं कुठंतरी, परत येऊन भेटती. आता परत चालली आहे पुढं कुठंतरी, परत तिथं जाऊन थांबल. तर आता आपण इथून चाललोय कल्याण दरवाजा बघायला. इथं बघू शकतो आपण कल्याण दरवाजा ह्या दिशेने. आता इकडं आलोय आपण कल्याण दरवाजाच्या दिशेने. आपण एंट्री केलेली पुणे दरवाजाने, जो पुण्याच्या दिशेने होतो, आणि हा आहे इकडं कल्याण दरवाजा, जो तिकडून आपण बघितलेलं मावळे चढून आलेले तानाजी मालुसरेंसोबत, आणि तिकडून येऊन हा दरवाजा खोललेला त्यांनी, कल्याण दरवाजा, जेणेकरून सूर्याजी मालुसरे शेलार मामा घेऊन बाकीच्या मावळ्यांसोबत वरती येऊ शकत होते. इथं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे, काही झालं आहे असं दिसतंय, कुठलेलं पण आहे.
हे सगळं नवीनच कन्स्ट्रक्शन दिसतंय. ते पुढून तुटलेलं पण आहे बघा. बघूयात समोर जाऊन. तिकडनं आपण उतरून आलोय खाली कल्याण दरवाजाच्या इकडे. इथं आहे कल्याण दरवाजा. इथं आता नवीन कन्स्ट्रक्शनच खूप सारं दिसतंय. जुना मला वाटत नाही आपल्याला दरवाजा बघायला भेटल, किंवा मग इथं डिफरन्शिएट नाही करता येते की जुनं काय नवीन काय आहे. पायऱ्या वगैरे दिसत आहेत इथनं खाली. आणि हा कदाचित जुनाच दरवाजा आहे, त्याच्यावरती पेंट वगैरे रिसेंट टाइम्समध्ये केलेलं. आणि असं इकडे सीन आहे. इथून कदाचित आपण वरती पण जाऊ शकतो. हो, आणि इथं हे कदाचित माझ्या हिशोबाने नवीन कन्स्ट्रक्शन आहे सगळं दरवाजाचं. ते कल्याण दरवाजा आपण हा याचा बाहेरची साईड बघतो. इथून एंट्री आहे आणि इथून असं जाऊन वरती गडावरती जाऊ शकतो. आणि आपण इथं हे म्हणू शकतो की इथं उभं राहून बाण वगैरे मारू शकत होते सैनिक, तेव्हा बंदुका होत्या, बंदुकांनी मारू शकत होते. असे इथून जागा आहेत, असं बघू शकतो आपण. आणि इथून हा पायवाट अशी आहे, पूर्ण ह्या बाजूला जाते अशी. आणि हा पूर्ण असे सिक्युरिटीसाठीचे बुरुज म्हणू शकतो यांना. या बाजूने कदाचित इकडच्या बाजूने ती आपण जी कल्याण दरवाजाची पायवाट बघितली ती या बाजूने जाते कदाचित. तर असा होता हा कोंढाणा, एक उत्कृष्ट अनुभव. जाता जाता इतकेच की गडकिल्ल्यांना जेव्हा आपण भेट देतो किंवा गडकिल्ले जेव्हा बघायला जातो, तेव्हा इतकंच की चेहऱ्यासमोर येते ती मावळ्यांनी दिलेली बलिदाने, चेहऱ्यासमोर येतो तो इतिहास, पुन्हा जगता येतात त्या झुंजा, आणि आठवतो तोच इतिहास जिथे एका एका मावळ्याने दिलेले स्वतःचे बलिदान, स्वराज्यासाठी केलेले आतोनात प्रयत्न सर्व जेव्हा डोळ्यासमोर येते, तेव्हा फक्त त्यांना धन्यवाद करू शकतो आणि त्यांच्या वारशाची जाणीव ठेवून अशा गोष्टींची काळजी घेऊ शकतो.